ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण पाहताय न्यूज 18 मराठी आवाज महाराष्ट्राचा। एक सविस्तर बातमी पाहूया। अभिनेत्री गिरिजा ओक यांनी पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलाखत घेतली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुण्यात विविध विकास कामांच्या मुद्द्यावर भाष्य केलं। मुलाखतीच्या सुरुवातीलाच त्यांनी अजित पवारांना टोले लगावले, तर मुंबई आरे कारशेडच्या मेट्रो संदर्भात विषय निघाल्यावर त्यांनी उद्धव ठाकरेंवरही घणाघात घातलाय। पाहूयात। आपण एकीकडे सगळे म्हणतो गुन्हेगारी संपली पाहिजे, सगळ्यांच्या मनात आहे। अनेक वेळा तर मी भाषणं ऐकली आहेत की पुण्यातली कोयता गँग संपवा, पुण्यातली गुन्हेगारी संपवा, पुण्यातली गुन्हेगारी संपली नाही तर मी पोलीस आयुक्त तुमच्यावर कारवाई करीन। अशी भाषणं केल्यानंतर मग त्याच गुन्हेगारांना तिकीटं द्यायची आणि त्यांच्या समर्थनार्थ बोलायचं, हे किती चुकीचं आहे। अतिशय मला असं वाटतं की हे पुणेकरांना बिलकुल आवडणार नाही। तुम्ही त्यातनं काही मार्ग काढा। बघा, मी तर या निवडणुकीत ठरवलं आहे कुठली टीका करायची नाही, मी टीका पण करत नाही, पण एक कुठेतरी माझ्यातल्या गृहमंत्र्याला देखील असं वाटतं की चाललं काय आहे की एकीकडे तुम्ही जर सांगताय की गुन्हेगारी संपली पाहिजे आणि दुसरीकडे गुन्हेगारांना तिकीटं आपण देतो आहोत आणि मग त्याच्यामध्ये या पार्टीत तो गेलाय म्हणून दिलाय आणि त्यांच्याशी अलायन्स आहे, या सगळ्या गोष्टीला अर्थ नाही आहे। मी तर असं म्हणेन की म्हणजे ही जी काही पद्धती आहे ना, तो एक गालिबचा शेर आहे की ता उम्र गालिब मैं यही भूल करता रहा, धूर चेहरे पर थी और आईना पूछता रहा। अशा पद्धतीचं हे आहे की आपण इकडे गुन्हेगारीवर बोलायचं आणि तिकडे गुन्हेगारांना तिकीटं द्यायची। मला असं वाटतं योग्य नाही आहे। गुन्हेगार निवडून आले तरीही जर ते गुन्हेगार असतील तर त्यांची जागा महानगरपालिका नसेल, ती जेलच असेल। अशाच बातम्यांसह एक छोटासा ब्रेक घेऊया। पाहत रहा न्यूज 18 मराठी आवाज महाराष्ट्राचा।